नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 35 दिवसामध्ये जी भाजीपाला निघतो ते म्हणजे मेथी मित्रांनो, आणि ती मेथी उन्हाळ्यामध्ये कशी टाकायची याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांसाठी 35 दिवसामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणजे मेथी। तर त्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करीत आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपण जर असं 30 ते 35 दिवसामधलं जर पीक ती म्हणजे मेथी भाज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रामुख्याने म्हटलं तर मेथीच्या भाजीला चांगल्या प्रकारे बाजारामध्ये देखील मार्केट राहतं, कारण मेथी ही खूप प्रमाणामध्ये चांगल्या खपली जाते, बाजारभाव देखील राहतो। पण ते आपण आता बरीचशी मेथी शेतकरी मित्रांनो की थंडीच्या दिवसामध्ये मेथी केली जाते, पण आपण उन्हाळ्यामध्ये जर घेतलं मेथीचं उत्पादन किंवा पीक म्हणू आपण, तर ती चांगल्या प्रकारे जर घेतलं तर नक्की आपल्याला देखील चांगल्या प्रकारे फायदा होतो। मेथी करत असताना शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपली मेथीचं जे सारा काढतो आपण, तुम्ही एकर करा, अर्धा एकर करा, 10 गुंठ करा, 5 गुंठ करा। शेतकरी मित्रांनो, करत असताना सुरुवातीला आपला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेताची मशागत होणं खूप गरजेचं असतं। जर आपण जमीन चांगल्या प्रकारे जर तयार केली, मशागत आपल्या रानाची चांगली जमिनीची केली, तर नक्की आपलं जे पीक करणारा असतो आपण ते पीक चांगल्या प्रकारे येतं। कारण का, जर आपल्या शेतामध्ये जर जास्त आपण मशागत नाही केली तर त्याचा जो प्रादुर्भाव होतो तो तणामुळे देखील आपलं पीक दबलं जातं। त्याच्यामुळे मशागत चांगलं करणं खूप गरजेचं आहे। आणि त्यातली त्यात जी भाजीपाला आपण 30 ते 35 दिवसामध्ये ही जी पिकं करतो याच्यासाठी तर तण आलं नाही पाहिजे, कारण आपल्या साऱ्यामध्ये जर तण आलं तर तण आपण जी खतं पाणी टाकतो त्याहून टाकतो आणि तण हे आपल्या पिकाला येऊन देत नाही। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपलं मशागत शेताची चांगली करायची आहे। सारा काढत असताना शेतकरी मित्रांनो, सारा हा आपला जास्त रुंदीचा देखील नसावा, कारण पाणी ही समान आपल्यामधनं जाणं खूप गरजेचं आहे। दुसरं म्हटलं तर साऱ्याची लांबी देखील एक 10-10 फुटाचीच असावा शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त 15 फूट लांबीचा असावा, रुंदी 5 फूट आणि 15 फूट लांबीचं। साऱ्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे जर शेणखताचा वापर असेल, शेणखत असेल, तर तुम्ही साऱ्यामध्ये देखील शेणखत टाकू शकता। शेणखताचा फायदा चांगल्या प्रकारे भाज्यांना देखील आहे। दुसरं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ती टाकत असताना मेथी तुम्ही कुठल्या प्रकारची निवडा, कारण मेथीमध्ये देखील हर एक नमुना आहेत किंवा हर एक प्रकारची मेथी आहे। शेतकरी मित्रांनो, मेथी कुठली जरी निवडली तरी पण मेथी टाकताना त्याच्यामध्ये साऱ्यामध्ये आपल्याला मेथीच्या अगोदर आपल्याला बेसी पावडर एक टाकायची आहे। याचं कारण म्हणजे ती बियाणं ही संपूर्ण मुंग्या गोळा करत असतात, कारण शेतामध्ये मुंगी असती, मेथी टाकली की मुंगी त्याला लागती आणि आपलं बियाणं गोळा करून एका जागेवरती नेती आणि तिथं पुंजकेचे पुंजके उगवली जाते। त्याच्यामुळे आपला सारा ढवळला जातो, आपल्याला मेथी जुळत नाही। त्याच्यासाठी आपल्याला बेसी पावडरची त्यामध्ये धुरळायची आहे, जेणेकरून मुंगी ही मरली पाहिजे। आपल्याला दुसरं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं बियाणं टाकत असताना बियाणं हे आपलं संपूर्ण बुजणं देखील खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपली मेथीची उगवण चांगली होणार आहे। मेथीला पाणी देत असताना शेतकरी मित्रांनो, पाणी साऱ्यामध्ये कमी प्रमाणामध्ये सोडायचं आहे। जास्त पाणी सोडलं तर आपलं बियाणं वाहून देखील जाऊ शकतं, खाली एका जागेवरती साठून उगवू शकतं। त्याच्यामुळे पाणी ही कमी कमी सोडायचं आहे, मुरत मुरत सारा भिजला पाहिजे आपला, तर आपलं बियाणं वाहिलं नाही पाहिजे। तर अजून आपल्याला मेथीबद्दल शेतकरी मित्रांनो, ही झालं टाकण्याची पद्धत, पण आपल्याला मेथीसाठी साऱ्यामध्ये सुरुवातीला आपल्याला शेतकरी मित्रांनो की आपल्याला सिंगल सुपरचा वापर करायचा आहे। त्याला आपण गोळी सुपर म्हणू, सिंगल सुपर म्हणू, त्याचाच वापर करायचा आहे। याचा वापर करण्याचं कारण देखील शेतकरी मित्रांनो, आपण साऱ्याला पाणी देतो, सारा पाण्याने देखील काही वेळेस आपलं रान निबर येतं आणि मेथी हे असं पीक आहे 30 ते 35 दिवसामध्ये उपटा येते। मग त्याच्यासाठी आपली मेथी खुडून येऊ नये आणि सारा निबर पाणी देऊन देऊन होतो, त्याच्यासाठी आपल्याला सिंगल सुपरचा वापर करायचाच आहे, जेणेकरून आपलं मेथी ही उभी मुळीचं पीक असतं शेतकरी मित्रांनो। उभ्या मुळीचं पीक असल्यामुळे त्याची मुळी ही खोलवर जाते। मग मुळी खोलवर जाण्यासाठी ज्यावेळेस मुळी खोलवर जाईल त्यावेळेस आपल्या मेथीला पालेदारपणा देखील चांगल्या प्रकारे येणार आहे का आणि काडी देखील चांगली होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला गोळी सुपरचाच वापर करायचा आहे। त्याच्यामुळे आपलं जे रान आहे, जी सारा आहे, जमीन आहे, ती भुसभुशीत राहणार आहे। अशा प्रकारे आपण मेथीची जर लागवड केली उन्हाळ्यामध्ये तर आपली पेंडी देखील चांगल्या प्रकारे, मेथी चांगली असली की बाजार ऑटोमॅटिक शेतकरी मित्रांनो आपल्या मालाला येतच असतो, कारण आपला वाण चांगला पाहिजे। वाण चांगला असला की बाजारभाव येणार आहे। उन्हाळ्यामध्ये जर आपण अशा प्रकारे मेथीचं जर नियोजन केलं, शेणखत टाकलं, गोळी सुपर साऱ्यामध्ये अगोदर टाकलं आणि मेथी टाकताना जर काळजी घेतली आणि पाणी देताना एक शेतकरी मित्रांनो, मेथी उगवल्यानंतर पाणी कसं द्यायचं ती देखील खूप महत्त्वाचं आहे। पाणी देत असताना आपण पाणी ही
रात्रीच्याला द्या किंवा सकाळी सकाळी द्या, जेणेकरून साऱ्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे. पाणी जर साचलं तर ती पाणी गरम होऊन आपल्या मेथी पानं जळू शकतात. त्याच्यामुळे मेथीच्या साऱ्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे याची एक काळजी घ्या. अशा प्रकारे आपण जर मेथीची लागवड उन्हाळ्यामध्ये जर केली तर नक्की आपल्याला मेथीचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे निघेल. आपला माल चांगला असला तर पेंडी देखील आपली 20 ते 25 रुपयाला उन्हाळ्यामध्ये पेंडी तुमची विकणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.